खरंच वाटतंय की आपलं ना लयाला चाललंय, दुसरं काहीच वाटत नाही मला. तर खांदेपालट करणं हा चांगला पर्याय नाही. माणिकराव कोकाटेंनी वारंवार शेतकऱ्यांचा अवमान केल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टींनी म्हटलंय. खांदेपालट करणं हा काही फार चांगला पर्याय नाही आहे. खरं तर माणिकराव कोकाटेंनी वारंवार शेतकऱ्यांचा अपमान केलाय. त्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना केली. त्यांना कर्जमाफीचे पैसे लग्नात साखरपुड्यात उधळता अशा प्रकारची हेटाळणी केली. लेकराचे पंचनामे करायचे काय म्हटले. कृषी मंत्रीपद म्हणजे वसाडगावचे पाटील की म्हणाले. जेवढे आखलेचे तारे तोडता येतील तेवढे तोडले आणि महाराष्ट्रातला शेतकरी त्यांच्यावर प्रचंड खवळलेला होता आणि हा माणूस मंत्रिमंडळातच नको अशी भूमिका शेतकऱ्यांची काय सर्वसामान्य माणसाची सुद्धा होती. कारण सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना ते सापडलेले आहेत आणि काही सेकंदाचा नव्हे तर काही मिनिटाचा तो व्हिडिओ होता हे स्पष्ट झालेलं आहे. आणि असं असताना त्यांच्यावर कारवाई करण्याचं राहिलं लांबच, त्यांना मंत्रिमंडळाचं काढणं दूर, त्यांचं फक्त खातं बदललं. कशामुळे काय अडचण आहे? कोण पाठीशी घालतं? काय माणिकरावांना या मंत्रिमंडळातले त्यांच्या सहकाऱ्यांचे किंवा अजितदादांचे, एकनाथ शिंदेचे, देवेंद्र फडणवीसांचे काही गुपितं माहीत आहेत का? ते त्यांनी तोंड उघडलं तर आपण अडचणीतू अशी भीती वाटते का? का त्यांच्यावर कारवाई होत नाही मला कळत नाही. परंतु त्यांना मंत्रिमंडळातून पूर्णपणे काढल्याशिवाय महाराष्ट्रातल्या जनतेचं समाधान होईल असं वाटत नाही. कारण त्यांनी फारच अपमान केलाय सरकारचा सुद्धा, म्हणजे सरकारचा स्तर माणिकरावांच्या वारंवारच्या या अशा पोरकट विधानामुळे सरकारचाही स्तर खालावलेला आहे. हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे होतं. तर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळानं चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला